बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात प्रॅक्टिस क्लबने संध्यामठचा तर पाटाकडील अने वेताळमाळ तालमीचा केला पराभव. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज दुपारच्या सत्रात संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांचा सामना झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं. पूर्वार्धात सामन्याच्या 33व्या मिनिटाला प्रॅक्टिस क्लबच्या सूरज जाधवने गोल करत संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत प्रॅक्टिस संघ 1-0 असा आघाडीवर राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 52व्या मिनिटाला प्रॅक्टिस क्लबच्या सूरज जाधवने गोल करत संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोलची आघाडी कमी न करता आल्याने हा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने संध्यामठ तरुण मंडळावर 2-0 गोलने विजय मिळवला. संध्याकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांचा सामना झाला. पूर्वार्धात पाटाकडीलकडून प्रथमेश हेरेकर, रोहित मंडलिक, नबी खान, ओंकार मोरे, रोहित पवार यांनी तर वेताळमाळकडून प्रणव कणसे, मिथाई, राहुल पाटील, सर्वेश वाडकर, आकाश मोरे यांनी जोरदार चढाया केल्या. मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्यात यश आले नाही. मध्यांतरापर्यंत सामना गोल 0 बरोबरीत राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 58व्या मिनिटाला प्रथमेश हेरेकरने गोल करत पाटाकडील संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलची परतफेड करण्यासाठी वेताळमाळ संघाच्या खेळाडूंकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 68व्या मिनिटाला पाटाकडीलच्या दिग्विजय बसरगे यांनी गोल करत पाटाकडील संघाने 2-0 अशी आघाडी घेतली. संपूर्ण वेळेत वेताळमाळ संघाला गोल करता न आल्याने हा सामना पाटाकडील तालीम मंडळाने वेताळमाळ तालीमवर 2-0 गोलने विजय मिळवला. उद्या दुपारच्या सत्रातील पहिला सामना पाटाकडील तालीम मंडळ ब विरुद्ध झुंजार क्लब यांच्यात तर खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात 4 वाजता होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.